जा तुम्ही. जा तुम्ही. ये हा आजी आलो. ये बाळा, शाळेला जायचंय ना? होय आजी. टाइम झालाय तुझा. होय काय खाल्लं का? खाल्लं. बर ये बस. बाळ कृष्णा, किती पैसे जमा झाले रे? जास्त काय नाही आजी, 400-500 रुपये झाले असतील. आजी एवढ्यात पाठ येईल का ग? नाही र, लय कमी येत. आणि त्यात तुझी शाळा आणि काम चालू आहे. होय आजी, ते पैसे बक्कळ जमा केल्यावर आपला बा त्या सावकाराकडे सुटी येईल का ग? होय कृष्णा, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करू, तू शाळेला जा. होय आजी. हा, नीट जा, लवकर ये. होय आजी. का कृष्णा, माघारी का आलं? आजी आपण असं करायचं का? हा, त्या सावकाराकडे जायचं का आपण दोघं? त्या सावकाराच्या आपण हातापाया पडून आपला बास सोडते बघू. असं म्हणतो होय. बर चल, जाऊन काय होतं ते. अहो पाटील, एक विनंती आहे. पोरग सारखं बापाची आठवण काढालंय व लेकराला आई नाही ती नाही. बापाचं सुख लागू द्या, तेवढं बापाला सोडवा त्याच्या. विनंती आहे. काकू, पांड्यानं त्याच्या बायकोच्या दवाखान्यासाठी 2 लाख रुपये नेलं माझ्याकडे. तुम्हाला माहिती आहे का नाही? जोपर्यंत माझं 2 लाख मिळत नाही तो व्याज सगळं, तोपर्यंत काय मी पांड्याला सोडत नसतो. पांड्याला सोडण्याचा विचार तुम्ही सोडून द्या. पैसे माझे दिल्याशिवाय मी सोडत नाही. सावकार हात जोडतो, माझ्या बाला तेवढं सोडा घे. ए खेळण्या, पहिलं पैसे आणून दे आणि मग बापाला घेऊन जा. चाल निघ. काकू, न्या तुमच्या नाताला आणि पैसे आणून दिले. या तुम्ही पांड्याला न्यायला. होय पाटील. हा, निघा. कृष्णा, मी बाहेर चाललीये पाटलाच्या शेतात कामाला. नीट अभ्यास कर आणि शाळेला जा. होय आजी. तात्या, तुमच्याकडे काय माळव आहे का हो? टमाटे तरी बाळा. तात्या, मला टमाट विकायला पाहिजे होती, देतो का? बाळा, उसाच्या पलीकडे टमाटे आहेत. तू तुझ्या हाताने तोडून घेऊन जा आणि विकल्यानंतर मला पैसे दे. होय तात्या. तुझ्या हिशेबाने. हा, होय तात्या.
बापू तुमच्याकडे वांगी आहे ती का? हायती बा ते वर तुला हायती घेऊन जा 20 रुपये किलो ते तू 40 रुपये किलो दे एक आणि पुन्हा पैसे आणून दे मला. होय बापू. हा कृष्णा काय आणलं रे? काय नाही काका लिंबून वांगी आणली बा. बर 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 काढ बघू वजन करून बघू. लिंबू एक 2-4 किलो असतील आणि वांगी एक 5-7 किलो असतील बा. बर बर थांब वजन करू. हा बरोबर आहे बरोबर आहे. ए खेळण्या पहिलं पैसे आणून दे आणि मग बापाला घेऊन जा. चाल निघ. आज्ज आज काय तोडायचं ग? आज टमाट तोडायची ती बाळा. टमाटे लाल असतील का ग? तिथे गेल्याशिवाय काय कळते बाळा. चल जाऊ बघून बघून लाल लाल तोडू आणि बाजारात घेऊन जा आणि कोण ये. होय आजी चल. कृष्णा औ लाल लाल टमाटे तोड. होय आजी. लाल नाही ती का आजी? मिळतेली बघून बघून घेऊ. बरोबर. अरे कृष्णा आज काय आणला? काय नाही काका अर्धा पेंडे कोथिंबीर येते आणि अर्धा किलो टमाटे. बर वजन तर आहे ना बरोबर सगळं? होय काका हे सगळे एकदम बरोबर आहे. हा मला वजन करून बघू दे. हा बरोबर आहे बरोबर आहे. हे बघ कृष्णा हे तुझं पहिलं 200 आणि आताच 200 पैसे नीट घेऊन जा बर का. होय काका. कृष्णा शाळेला जातोय ना? होय काका. बर बर नीट अभ्यास ते कर जा बर का. होय काका. हा बर काका येऊ का? बर बर नीट जा बर का. होय नीट काका. नीट सांभाळून जा. होय काका. हा कृष्णा किती पैसे जमा झाले र? आजी 2000 झालं बघ. काय लय लवकर जमा केलं र? होय आजी. आता उद्या बुधवार बाजार आहे. बाजारात जाऊ आणि तुला छान पाकी पाट घेऊन देते बघ. होय आजी आपण उद्याच जाऊ. बर बाळा हा चल जाऊ.
कृष्णा आला होय. होय आजी. कर कर अभ्यास कर. कृष्णा आपल्या शेळ्या बऱ्याच मोठ्या झाल्या त्या र. होय आजी. अरे शेजारचा बाळू म्हणत होता बाजारात शेळ्याला चांगलाच भाव चालू आहे. बघू बाळा काय होतंय ते. आजी चांगले पैसे मिळतील ना? हे बघ कृष्णा नको तू काळजी करू. उद्या जर चांगला भाव आपल्या शेळ्याला आला तर उद्याच तुझा बा घरी आला म्हण समज. होय आजी. आता उद्या ना माझा बा घरी येणार. चल आता नको काळजी करू तू. स्वयंपाक करते दोघ जण जेवू. चल. कृष्णा अरे शाळेला येत नाही का तू? अरे संग्राम आज आमची शाळा बाजारात न्यायची तरी एकाला. आजचे दिवस तुझा उद्या येतो मी. बर बर जातो मग. पाटील ही घ्या तुमचं पैक. बर बसा. काकू मला वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तुम्ही परत याचाल. पैसे लय लवकर जमा केलं. पांड्याची सुटका यंदा होईल असं वाटलं नव्हतं. असं कसं होईल पाटील. माझ्या ह्या कृष्णानं लय कष्ट केलंय. शेळ्या राखल्या माळवं इकलं पैका पैका जमा करून तुमचं पैक द्यायला आले मी. चहा शिकत शिकत केलं बघा सगळं. पैसे बरोबर आहेत का काकू? बरोबर आहे तर. बर बर. जा तुझ्या बापाला घेऊन. पाटील लय उपकार झाले. बर बर या या. ओ तात्या चला. तात्या चला. अरे पांड्या जा. पांडा अरे थांब. या नाही बारकेला इकडे. बोला की पाटील काय झालं? किसना इकडे. हे बघ पांड्या तू लागा लय नशीबवान आहे. आजपर्यंत बापानं लेकासाठी केलेलं बघितलंय पण आज इथं लेकानं बापासाठी केलंय. ही तर खरी चिकाटी आहे. आणि हे बघ पांड्या या पोराची चिकाटी बघून 2 लाखाच्या वरच व्याज मी माफ केलंय. हे धार घेऊन जा. नगू पाटील. हे धार. नग पाटील. अरे धार घेऊन जा. पाटील लय उपकार झालं बघा. आणि बघ किसना तू आजपर्यंत टमाटी वांगी विकला शेळ्या केल्या चिकाटीनं पैसे फेडला पण आता शेळ्या न राखता शाळा शिकायची. होय पाटील. जा.